नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण अपूर्णांक या घटकाला सुरुवात करणार आहोत। याच्या पहिल्या भागामध्ये आपण साधा पूर्णांक या साध्या पूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार या बेसिक असणाऱ्या क्रिया समजून घेणार आहोत। बऱ्याच वेळेला आपण सर्वजण जवळजवळ पहिलीपासून गणित शिकत आहोत आणि मिनिमम 10वी पर्यंत सगळे गणित शिकलेलो आहोत, तरी देखील गणित आपणास चांगल्या प्रकारे जमत नाही। कारण त्याचं महत्त्वाचं कारण असं की आपल्या बेसिक संकल्पना क्लिअर नाहीत। आपल्या गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी हे तर आपल्याला येतं, पण अपूर्णांकाशी संबंधित असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला जमत नाही। म्हणून अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, त्याचा गुणाकार, भागाकार हा कशा पद्धतीने करायचा आपल्याला हे शिकवलं पण जातं, पण त्या संकल्पना क्लिअर नसल्यामुळं उगाच अंधश्रद्धा म्हणून हे असं करावं लागतं, म्हणून तसं करायचं असं न करता आपण एकदम संकल्पनेनुसार आपण आजचा हा घटक पाहणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, आपण सगळ्यांनी एकदम लक्षपूर्वक पाहायचं आहे। जे मी सांगेल त्या पद्धतीने क्रिया करायच्या आहे। चला आजच्या या लेक्चरला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा अपूर्णांक म्हणजे काय। आता अपूर्णांकाचा संधी विग्रह जर केला तर बघा, अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्ण अधिक अंक म्हणजे अपूर्ण अंक। ज्या संख्येची किंमत पूर्ण नसते अशाला म्हटलं जातं अपूर्णांक, म्हणजे हा झाला अपूर्णांक। आता हा अपूर्णांक हा दोन पद्धतीने लिहिला जातो, दोन पद्धतीने। पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे व्यवहारी अपूर्णांक किंवा त्याला साधा अपूर्णांक म्हणतात, आणि दुसरं म्हणजे दशांश अपूर्णांक। आता ह्या दोन्ही पण गोष्टी आपण समजून घेऊ की साधा अपूर्णांक म्हणजे काय आणि दशांश अपूर्णांक म्हणजे काय। साधा अपूर्णांक म्हणजे काय की जो अपूर्णांक अंश आणि छेद स्वरूपात लिहिला जातो। साधा कशाला म्हणतात? जो जसा आहे तसा। म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला लिहायचंय काय 2/5 लिहिलं तुम्ही, मग 2/5 म्हणजे काय? 5 पैकी 2 भाग। एखाद्या संख्येचे 5 भाग केलेले आहेत, त्याच्यापैकी जर 2 भाग घेतले तर तो झाला 2/5। किंवा जसं असेल तसं आपण एक टरबूज आपण कापलंय समजा। टरबुजाच्या किती फोडी केल्या? मी टरबुजाच्या किती केल्या? 4 फोडी केल्या। 4 पैकी 1 फोड म्हणजे काय झालं? 1/4। किंवा एखादा दुसरं टरबूज कापलं, त्याच्या मी 12 फोडी केल्या, त्याच्यापैकी 5 फोडी म्हणजे काय म्हणणार मी? 5/12 हा झाला। म्हणजे जसं आहे तसं, साधा कशाला? जसं आहे तसं सांगितलं जातो। व्यवहारात जसं वापरलं जातं तसा हा अपूर्णांक सांगितला जातो, म्हणून याला म्हणतात व्यवहारी किंवा साधा अपूर्णांक। पण दशांश अपूर्णांकामध्ये मात्र तसं नसतं। दशांश अपूर्णांकामध्ये काय केलं जातं? काही तुम्ही कसंही सांगा, 10च्या घातपटीत त्याचं रूपांतर केलं जातं। दश म्हणजे काय? 10। अंश म्हणजे काय? भाग। 10च्या पटीत ज्याचे भाग केले जातात 10ची घातपट। मग आता मला सांगा बरं, 10ची घातपट 10चा पहिला घात 10, 10चा दुसरा घात 100, 10चा तिसरा घात 1000, 10चा चौथा घात 10,000। म्हणजे काय करायचं? 10चा जेवढा घात असेल 1च्या पुढे तेवढे शून्य लिहायचेत आपल्याला। ओके, मग आता बघा या पटीत, या 10च्या घातपटीत हा दशांश अपूर्णांक लिहिला जातो। मग आता हेच उदाहरण घ्या, कोणते? हा 2/5 जर दशांश अपूर्णांकात सांगायचं तर आपण कसा सांगणार बघा। आता बघा, मग काय करणार? या 2ला तर 5ने भाग जात नाही, मग आपण काय करतो? शून्याचा भाग देतो। शून्याचा भाग दिला म्हणजे काय झाली संख्या? इथं बघा शून्याचा भाग दिला म्हणजे इथं शून्य लागतो। मग 5 चोक 20 उत्तर आलं तुमचं। उत्तर काय आलं? 0.4। म्हणजे यांनी काय केलं? दशांश अपूर्णांकामध्ये कसं सांगितलं? 10 पैकी 4। काय सांगितलं? 10 पैकी 4। मग आता बघा, 5 पैकी 2 आणि 10 पैकी 4 याच्यात काय फरक आहे का? काहीच फरक नाही। पण हे रूपांतर मात्र कसं करतं? 10च्या पटीतच करतं। आता बघा इथं काय सांगितलंय तुम्ही?
4 पैकी 1. मग 4 पैकी 1 जर हेच 1/4 हे जर तुम्हाला दशांश अपूर्णांकात सांगायचे असतील तर कसे सांगावं लागेल? आता इथं तर भाग जात नाही, म्हणजे ही सुद्धा संख्या 1 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण शून्याचा भाग दिला. 0 पॉईंट झाली संख्या 10. मग 4 दुने 8, मग 2चा भाग गेला. बरोबर. 4 दुने 8 म्हणजे इथं या ठिकाणी उरलेत 2. आता बघा, यांनी पहिल्यांदा 10 पैकी सांगितलं. काय? 10 पैकी 2. 4 पैकी 1 म्हणजे 10 पैकी 2. पण या ठिकाणी अजून पूर्णतः भाग गेलाय का नाही? 2 या ठिकाणी शिल्लक आहे. मग त्यांनी सांगितलं 10 पैकी 2, पण आपलं तेवढ्यात समाधान झालंय का? नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे? अजून भाग द्यायचा आहे. मग आता पुन्हा हे 0 याच्या 2 वर पुन्हा ऑटोमॅटिक पुन्हा 0 हा फ्रीमध्ये दिला जातो. जसं तुम्ही मिसळ खाताना एकदाच पैसे देतात, त्याच्यानंतर जे शॅम्पल घेतात ते फ्रीमध्ये भेटतं, तसं या ठिकाणी आपण 0चा भाग एकदाच दिला होता. आता 2 जरी उरला, आता याच्यानंतर आपण काय दिलं आहे? 0 दिलाय. मग आता पुन्हा 4ने भागायचंय. 4 25. 4 25. मग आता काय सांगितलं? पहिल्यांदा सांगितलं 10 पैकी 2. तुमचं तेवढ्यात नाही समाधान झालं, तुम्ही अजून भाग दिला. भाग दिल्याच्या नंतर आता सांगितलं 25.25 म्हणजे काय? 100 पैकी 25. म्हणजे त्या पुढचे जे अंश आहेत ते अंश किती केलेत? 100 अंश केलेत, 100 भाग केले त्या 100 पैकी 25. आता झालं ना तुमचं पूर्णतः समाधान? 4 25 मग पूर्णतः समाधान झालं. आता तुम्ही सांगितलं 100 पैकी 25. अजून जर आपण हे जर उदाहरण पाहिलं, कोणतं? 5/12. आता बघा 5/12 याचं जर दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं तर झालं तर काय करणार? आपण 12ने 5ला भागतो. 5ला भाग जातो का? नाही, म्हणून आपण दिला 0चा भाग. संख्या झाली 50. बर. 12 × 48 4चा भाग गेला, संख्या राहिली 2 उरून. बरोबर. मग त्यांनी सांगितलं 12 पैकी 5 म्हणजे 10 पैकी 4. पण आपल्याला समाधान झालेलं नाही, इथं 2 या ठिकाणी बाकी शिल्लक राहते. मग आपण काय करणार? या ठिकाणी पुन्हा 0 देणार आणि पुन्हा भागणार. मग आता 10 पैकी नाही तर आपल्याला उत्तर कशापैकी दिलं जाईल? 100 पैकी. मग आता पहा उरलेत किती? आता इथं 2 आणि त्याच्यावर आपण एक 0 दिला, 20. मग 12 1 12 उरले किती? आता पुन्हा 8. पुन्हा दिला 0. आता सांगितलं 100 पैकी 41. आपलं तेवढ्यावर पण समाधान झालं नाही. आता आपण काय करणार आहे? पुन्हा भाग देणार आहे. आता पुन्हा कशा पद्धतीने सांगितलं जाईल? 100 पैकी नाही तर आता पुन्हा कशापैकी सांगितलं जाईल? 1000 पैकी. 1000 पैकी किती ते सांगितलं जाईल. मग आता पुन्हा 80ला आपल्याला 12ने भागायचंय. मग 12×72 पुन्हा उरले 8. मग आता किती सांगितलं? 1000 पैकी 416. अजून जर आपण भागलं, पुन्हा एक 0 दिला जाणार आहे. पुन्हा या ठिकाणी जर भागलं तर 12×72 पुन्हा पण या ठिकाणी 8 बाकी उरणार आहे. पुन्हा या ठिकाणी भाग दिला. पुन्हा आता सांगितलंय 10,000 पैकी. आता पुन्हा कशापैकी सांगितलं जाईल? 10,000 पैकी 4166. पुन्हा अजून पुढे गेले 1,00,000पैकी. मग पुन्हा काय केलं जाईल? 66. 41,666. पुन्हा 6चाच भाग जाणार आहे ना. आता इकडं 6 6 6 6 येणार आहे. या अपूर्णांकाला म्हटलं जातं आवर्ती दशांश अपूर्णांक. तो सुद्धा आपण प्रकार पाहणार आहे. दशांश अपूर्णांकातलाच हा एक प्रकार आहे. ज्यावेळेस आपण दशांश अपूर्णांक आत्ता नंतरच्या लेक्चरला पाहणार आहोत, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये हे सगळं पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला शिकायचा आहे व्यवहारी अपूर्णांक. याला साधा अपूर्णांक आपण म्हणतो. मग याची काय गुणधर्म आहेत, हे गुणधर्म पहिल्यांदा आपण थोडेसे समजावून घेऊ. सगळ्यात पहिल्यांदा हा जो अपूर्णांक आहे, हा अपूर्णांक अंश आणि छेद स्वरूपात लिहिला जातो. अंश आणि छेद स्वरूपात म्हणजे आत्ताच बघितलं आपण 3/4. म्हणजे छेदस्थांची जी संख्या दिली जाते, एखाद्या संख्येने स्वतःचे किती भाग करायचे हा छेदस्थानचा अंक दर्शवतो. म्हणजे एखाद्या संख्येचे किती भाग झालेले आहेत? 4 भाग झालेले आहेत. हा 4 म्हणजे छेदस्थानचा अंक दर्शवतोय, हे त्या संख्येचे किती भाग केलेत आणि त्या भागापैकी किती भाग घेतले हा अंशस्थानचा अंक दर्शवतो. म्हणजे 4 भागासारखे 3 भाग आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. मग असंच आपण दुसरं जर उदाहरण घ्यायचं झालं तर काय सांगू शकतो? 5/8 म्हणजे काय? 8 भागापैकी 5 भाग.
पण जर मी असं सांगितलं इकडं बघा 12/5, तर आता 5 भागापैकी 12 भाग असं असतं का? नाही. म्हणजे एखाद्या संख्येचे समान किती भाग केलेत? 5 भाग केलेत. एखाद्या संख्येचे किती भाग केलेत? 5 भाग केलेत. तसे 12 भाग आहेत. तसे 12 भाग आहेत. मग आता इकडं बघा एक संख्या आहे, म्हणजे थोडक्यात एक टरबूज आहे. एक टरबूज त्याचे किती भाग केले? समान 5 भाग केलेत असं समजा. बघा हे 5 भाग आहेत. एका टरबुजाचे 5 भाग झाले. पुन्हा आपण जर दुसरं टरबूज घेतलं तर दुसऱ्या टरबुजाचे 5 भाग, आणि पुन्हा जे तिसरं टरबूज आहे या तिसऱ्या टरबुजापैकी किती भाग आहेत? 2 भाग. म्हणजे हे तिसरं टरबूज संपूर्ण नाहीये. म्हणजे काय आहेत? असे हे 12 भाग आहेत. एका टरबुजामध्ये किती भाग करतोय आपण? 12 भाग करतोय. त्याच्या ते 5 भाग करतोय, तसे 12 भाग आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा या छोट्या भागापासून 5 भागापासून या ठिकाणी एक टरबूज तयार झालं का नाही? हे एक टरबूज तयार झालं, हे एक टरबूज तयार झालं. म्हणजे या 5ने जर आपण 12ला भागलं तर बघा 5 1 5, म्हणजे 5 भागांचं मिळून एक टरबूज तयार झालं. 5 दुने 10, म्हणजे 10 भागांचे मिळून 2 टरबूज तयार झाले. आणि आता शिल्लक किती भाग राहिलेत? 2 भाग राहिलेत. किती भागापैकी? 5 भागापैकी. मग आपण असं लिहितो 2 पूर्णांक. 2 काय आहेत? पूर्ण आहेत. आणि पुढचाच अपूर्णांक आहे, हेच अपूर्ण आहे, हाच भाग अपूर्ण आहे. मग काय? 2/5. मग असे 5 भागापैकी हे 2 भाग आहेत. म्हणून याला म्हणतो आपण 2.2/5. म्हणजे जर आता याच्यात हा असा अपूर्णांक कधी निर्माण होतो? अंशाधिक अपूर्णांक असेल तर. आणि म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाची किंमत 1 पेक्षा जास्त आणि छेदाधिक अपूर्णांकाची किंमत 1 पेक्षा कमी. आता अंशाधिक छेदाधिक आपण पाहूयात. पण आधी सगळ्यात पहिल्यांदा ही कन्सेप्ट समजून घ्या की छेदस्थानी लिहिलेला अंक एखाद्या संख्येचे समान किती भाग करायचे हे ठरवतो, आणि त्यापैकी किती भाग हे अंशस्थानी लिहिलेला अंक ठरवतो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा नियम या ठिकाणी शिकायचा आहे. काय नियम आहे? तर अंश आणि छेद जर समान असेल, अंश आणि छेद जर समान असेल तर उत्तर 1 येतं. म्हणजे बघा मी असं लिहिलं 5/5, 5 पैकी 5, म्हणजे उत्तर काय? 1. म्हणजे इथं बघा एक टरबूज आहे, त्याचे आपण 5 भाग केले. हे 2 भाग, 3 भाग, 4 भाग आणि 5 भाग असे 5 भाग केले. मग 5 भागापैकी 5 भाग घेतलं तर संपूर्ण एक टरबूज झालं ना. कारण आपण काय होणार? 5 1 5, 5 1 5, म्हणजे संपूर्ण एक टरबूज. म्हणजे ज्यावेळेस अंश आणि छेद समान असतो त्यावेळेस उत्तर काय येतं? 1 येतं. मग हाच नियम. आता हे तुम्ही म्हणणार काय बारीक बारीक शिकवतायत, पण जर मी असं सांगितलं x/x, उत्तर काय येणार? याची किंमतच माहीत नाही आपल्याला, पण जी काय असन त्याचं उत्तर काय येणार आहे? 1. बरं, आपण परिमेय संख्यांच्या बाबतीत आपण संख्याज्ञान शिकलेलो आहे. संख्यांचे सगळे आपण प्रकार शिकलेलो आहोत. आता बघा परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आपल्याला माहिती आहे. मग परिमेय संख्येमध्ये आपल्याला या गणितीय क्रियेने उत्तर काढता येतं, पण अपरिमेय ज्या संख्या राहतात त्यांचं आपण गणितीय क्रियेने उत्तर काढू शकत नाही. मग आता समजा बघा वर्गमुळात 3 ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. आपल्याला काय नियम सांगतोय की अंशामध्ये आणि छेदामध्ये जर समान संख्या असेल तर उत्तर 1 येतं. मग आता मी इथं लिहिलं वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3. आता बघा वर्गमुळात 3 ची व्हॅल्यू काढता येते का आपल्याला? कुठल्याही गणितीय क्रियेने नाही काढता येत. मग वर्गमुळात 3 छेद वर्गमुळात 3 जर केलं तर मग मात्र उत्तर किती येणार आहे? 1. का? कारण अंशात आणि छेदात जर का समान अंक असेल तर त्याचं उत्तर काय येतं? 1 येतं. हा एक आपण नियम शिकलेलो आहे. त्याचप्रमाणे बघा अंशामध्ये छेदामध्ये समजा तिसरा या ठिकाणी नियम बघतोय आपण. छेदामध्ये जर 5/0 असं जर दिलं तर, असं लिहिलं तर इकडं बघा 0/5 जर केलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. उत्तर किती येतं? 0. म्हणजे 0ला कोणत्याही संख्येने भागलं तर उत्तर 0 येतं. म्हणजे 0 या 0ला 5ने भागलं तरी उत्तर 0 येणार आहे.
या शून्याला 12 ने भागलं तरी उत्तर 0 येणार आहे, या शून्याला 25 ने भागलं तरी उत्तर 0 येणार आहे. म्हणजे 0 भागिले कोणतीही संख्या, 0 भागिले कोणतीही संख्या उत्तर काय येतं 0. उत्तर काय येतंय 0. मात्र कोणतीही संख्या भागिले 0 उत्तर इन्फिनिटी येतं. म्हणजे 5 भागिले जर आपण 0 केलं तर उत्तर किती येणार आहे अनंत. याचं उत्तर निघू शकत नाही. किंवा 12 भागिले 0 जर केलं याचं उत्तर निघू शकत नाही इन्फिनिटी. तुम्ही कॅल्क्युलेटरवर सुद्धा कन्फर्म करू शकता याचं उत्तर निघतंय का, कुठल्याही संख्येला 0 ने भागलं जातंय का, भागलं जाऊ शकत नाही. हा एक अपूर्णांकाचा नियम आहे. अपूर्णांकात अजून एक चौथा एक महत्त्वाचा नियम आहे. अपूर्णांकात दिलेलं ऋणचिन्ह हे केवळ अंशाला किंवा छेदाला नसून ते संपूर्ण अपूर्णांकाला असतं. म्हणजे जर या ठिकाणी मी असं एक छेद वजा 1/2 ही संख्या लिहिली, याच्यामध्ये हे जे दिलेलं चिन्ह आहे हे फक्त अंशाला आहे का, नाही, ते संपूर्ण अपूर्णांकाला असतं. म्हणजे मग तुम्ही हे असं लिहिण्याऐवजी तुम्ही किंवा असं सुद्धा लिहू शकता. ते कसं 1/2, कारण हे छेदाला जरी दिलेलं 0 असलं तरी कसं आहे संपूर्ण अपूर्णांकाला आहे. हाच अपूर्णांक आपण असा सुद्धा लिहू शकतो किंवा -1/2 असं देखील लिहिलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लिहू शकता. दोन्हीच्या मध्ये या ठिकाणी चिन्ह दिलंय आपण. हे जे ऋणचिन्ह दिलंय हे ऋणचिन्ह कुठं लिहिलं, दोन्हीच्या मध्ये लिहिलं. असं लिहिलं तरी पण या ठिकाणी चालतं. अशा पद्धतीने सुद्धा लिहिलं जातं. आणि अंशाला आणि छेदाला जर का समान चिन्ह असलं तर तो धन अपूर्णांक असतो. म्हणजे या ठिकाणी बघा -1/2 म्हणजेच 1/2 तो धन अपूर्णांक असतो. काय असतो धन अपूर्णांक. मग या ठिकाणी कोणता नियम आपण वापरलाय, शत्रूचा शत्रू आपला मित्र. आपण पाहिलंय ना काय, ऋण भागिले ऋण काय येणार आहे उत्तराला चिन्ह धन. म्हणजे हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक यांची किंमत एकच आहे. हे अपूर्णांकाचे असणारे बेसिक आणि महत्त्वाचे असणारे नियम आहेत. हे जर आपल्याला समजले असतील तर आपण या ठिकाणी पुढे जाऊयात. आता मी मगाशी बोलता बोलता उल्लेख केला होता अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, सममूल्य अपूर्णांक, असे खूप सारे प्रकार आहेत. पण थोडंसं आपल्याला कळणं गरजेचं आहे. कशासाठी कळणं गरजेचं आहे, बऱ्याच वेळेला बघा अपूर्णांक लहान मोठा आपल्याला विचारला जातो. लहान अपूर्णांक मोठा अपूर्णांक काढा. त्यावरती वाटलंच तर मी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवणार आहे. छेदाधिक अपूर्णांक. पण आपल्याला हे जर कळलं तर सहजासहजी आणि सोडवायला उत्तर न सोडवता आपण एक प्रथमदर्शी एकदम नजर मारली तरी आपल्याला समजून जातं यातला अपूर्णांक कोणता लहान आणि अपूर्णांक कोणता मोठा आहे. कसं ओळखणार बघा. आता अंश अधिक अपूर्णांक म्हणजे काय, अंश मोठा आहे, अंश अधिक अपूर्णांक म्हणजे अंश हा अधिक आहे मोठा आहे असा अपूर्णांक. मग आता समजा आपण घेतला 12/5 अंश अधिक अपूर्णांक आहे. याच्या आधी पण आपण घेतलंय. याचं जर उत्तर आपण काढलं तर काय येतं उत्तर बघा. तर याला दशांश अपूर्णांकात जर आपण रूपांतर केलं तर दशांश अपूर्णांकात रूपांतर 5 ने आपण 12 पर्यंत पाडा म्हणायचा. 5चा पाडा 5 दुने 10, 5 त्रिक 15 उडी मारून पुढे जाते. आपल्याला अलीकडेच थांबायचंय. 5 दुने 10 म्हणून 2 आलं. त्या ठिकाणी नंतर दुने 10, 10च्या नंतर किती ही संख्या 12 म्हणजे किती उरतायत, त्या 12 मधून 10 गेले तर 2 उरतायत. मग झाले 2/5 म्हणजे 2.2/5. म्हणजे या ठिकाणी बघा ही संख्या पूर्ण मिळते आणि या ठिकाणी हे अपूर्णांक मिळाला आपल्याला. मग आता या अंशाधिक अपूर्णांकाची जी किंमत आहे ही किंमत बघा नेहमी 1 पेक्षा मोठी असते, 1 पेक्षा जास्त आहे. कारण आपण बघितलंय 5/5 जर केलं तर उत्तर 1 येतंय. 5/5 जर केलं तर उत्तर काय येतंय, अंश आणि छेद समान असलं तर उत्तर काय राहतं 1. आणि जर अंश छेदापेक्षा मोठा असेल, अंश जर का छेदापेक्षा मोठा असेल तर त्याचं उत्तर हे 1 पेक्षा जास्त असतं. मग जेवढा मोठा असेल अंशापेक्षा जेवढा मोठा असेल आपण वरचा छेद ते अंश म्हणजे छेदापेक्षा अंश जेवढा मोठा असेल जेवढ्या पट मोठा असेल
तेवढी किंमत 1 पेक्षा जास्त येणार आहे. तेवढी किंमत काय होणार आहे? 1 पेक्षा जास्त येणार आहे. म्हणजे आपल्याला लहान मोठं ओळखण्यासाठी हे थोडंसं उपयोगी येतं. प्रथमदर्शी आपल्याला 1-2 ऑप्शन तरी लगेच कट करता येतात न सोडवता, आणि नंतर आपल्याला ज्याच्यात कन्फ्युजन आहे ते आपण सोडून काढू शकतो. तसं रूपांतर करून सुद्धा आपण ते काढू शकतो. ओके, या ठिकाणी बघा हा सुद्धा कोणता अपूर्णांक आहे? साधाचा अपूर्णांक आहे. याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं झालं तर मग आपण दशांश अपूर्णांकात, साध्या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर करायचं त्यावेळेस पाहू. आता छेद अधिक अपूर्णांक, छेद अधिक आहे, छेद मोठा आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा दिलं 3/10. आता छेद मोठा आहे, अंश लहान आहे, मग अशा अपूर्णांकाची किंमत नेहमी 1 पेक्षा कमी असते. छेद जेवढा मोठा असेल तेवढा अपूर्णांक काय असणार आहे? लहान असणार आहे. बघा बरं, आता याची किंमत जर काढायची झालं तर या ठिकाणी ते निघणार 10 पैकी 3. पण आता याचं रूपांतर आपल्याला जर दशांश अपूर्णांकात केलं तर आपल्याला या ठिकाणी किती लहान आहे ते कळण. 1 पेक्षा किती लहान आहे? 1ला या ठिकाणी अजून याला 7 भाग टाकल्याच्या नंतर हा 10 पैकी 10 होणार आहे, बरोबर. म्हणजे या ठिकाणी जर दुसरा एखादा जर अपूर्णांक मी जर सांगितला तर 5/10 हा काय असणार आहे? याच्यापेक्षा मोठा असणार आहे. 5/10 म्हणजेच काय? या ठिकाणी बघा 1/2 म्हणजे 2 हिस्स्यापैकी 1 हिस्सा आलेला आहे. कारण बघा 10 म्हणजे 2 हिस्से येतं 5चे, आणि 5 म्हणजे 1 हिस्सा आहे, म्हणून याला 1/2 असं सुद्धा लिहिलं जातं. पण याचं एकदमच दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं तर काय करणार तुम्ही? शून्याचा या ठिकाणी भाग दिला, संख्या झाली 30, आणि 30 म्हणजे या ठिकाणी 0.03 अशा पद्धतीने उत्तर. म्हणजे 10 पैकी 3. इथं 10 पैकी 3 आपल्याला कळतच होतं, 10 पैकीच दिलंय आपण. किंवा अजून जरी दुसरी एखादी संख्या घेतली म्हणजे इथं ध्यानात ठेवायचं, जेवढा छेद मोठा असेल, जेवढा अंशाच्या पटीपेक्षा छेद मोठा असेल तेवढा अपूर्णांक लहान येणार आहे. आता पूर्णांक युक्त अपूर्णांक किंवा यालाच मिश्र अपूर्णांक म्हणतात. तर आपल्याला इथं थोडंसं समजलं असेल. काय समजलं असेल? अंशाधिक अपूर्णांक आहे ना, याचंच रूपांतर या पूर्णांकयुक्त अपूर्णांकात केलं जातं. पूर्णांकयुक्त अपूर्णांकात केलं जातं. म्हणजे इथं बघा, हा जो अंशाधिक अपूर्णांक होता याला ज्या वेळेस आपण संक्षिप्त रूप दिलं, थोडंसं संक्षिप्त रूप दिलं, याला भागलं, यावेळेस भागल्याच्या नंतर याचं हे पूर्णांक आणि अपूर्णांक अशा 2 भागामध्ये आपण या ठिकाणी, म्हणून याला मिश्र अपूर्णांक किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांक असे म्हणतात. हा या ठिकाणी आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांक पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे एक कन्सेप्ट आहे बा, सममूल्य अपूर्णांक. सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? की समान, सम म्हणजे काय? समान, मूल्य म्हणजे काय? किंमत. ज्या 2 अपूर्णांकांचं मूल्य किंवा किंमत समान आहे अशांनाच म्हटलं जातं सममूल्य अपूर्णांक. म्हणजे दिसताना जरी वेगवेगळे दिसले तरी किंमत मात्र काय असते? त्यांची सारखी असले. म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी जर मला सांगायचं झालं तर समजा आता मी इथं लिहिलं 4/5. मग अशीच किंमत दुसऱ्या एखाद्या अपूर्णांकाची पाहिजे, म्हणजे हेच गुणोत्तर निर्माण झालं पाहिजे असा अपूर्णांक पुढं असेल तरी त्याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात. म्हणजे आता या ठिकाणी मी 1ची 4 पट लिहिली, 1ची 5 पट लिहिली, मग तुम्ही 2ची लिहिली, 2ची 4 पट काय येईल? 2×4 आणि 2×5 2×5 म्हणजे 4/5 हा अपूर्णांक आणि 8/10 हा अपूर्णांक हा काय? सारखाच आहे, समान किमतीचा आहे, सममूल्य आहे. किंवा आता या ठिकाणी मी अशी सुद्धा लिहू शकतो, ही कितीची पट लिहिली आपण? 2ची. 3ची पट लिहिली तर 3ची 4 पट काय येते? 3×4 आणि 3×5 म्हणजेच या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता येतोय? 12/15 येतोय. आता मी या ठिकाणी तुम्ही अशा किती पण अपूर्णांक लिहू शकतात, पण यांची किंमत मात्र काय आहे? एकच आहे. किंमत मात्र काय आहे? समान आहे. आता हे कसं कळलं तुम्हाला किंमत समान आहे की नाही? आता हे समान आहे किंवा नाही हे कळण्यासाठी या ठिकाणी मी दुसरं उदाहरण घेतो. कसं? कारण तुम्हाला आपल्याला इथं अपूर्णांक म्हणजे दशांश अपूर्णांकात उत्तर काढून बघावं लागेल. मग आता या ठिकाणी मी दुसरा एक अपूर्णांक घेतला. समजा आता मी इथं घेतो ज्याची किंमत तुम्हाला म्हणजे कळन की मूल्य समान आहे किंवा नाही हे कळण्यासाठी एक दुसरं उदाहरण घेतोय. काय? तर बघा
12/6. आता 12/6 असं जर केलं तर आपल्याला कळतंय 6 आणि 12ला निशेष भाग जातो. म्हणजे यांनी जर उत्तर काढायचं झालं तर काय उत्तर येणार आहे 2. 6 दुने 12 म्हणजे ह्या अपूर्णांकाचं उत्तर काय येणार आहे 2. अपूर्णांक म्हणजे काय अंशामध्ये आणि छेदामध्ये व्यवहारी अपूर्णांक केलेली मांडणी. आता याला मी काय केलं, याला आणि याला अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणलं किंवा समान संख्येने भागलं, उत्तरात फरक पडत नाही. मग आता पहिल्यांदा मी गुणतो. मग समजा 12ला या 12ला जर आपण 3 ने गुणलं तर 12 त्रिक काय होईल 36. ओके, म्हणजे काय केलं इकडे बघा, या 12ला 3 ने गुणले. मग याचा छेद काय आहे 6 आहे, या 6ला पण 3 ने गुणावं लागेल. मग अपूर्णांक काय तयार होतोय बघा, हा 12 त्रिक 36 झाला आणि 6 त्रिक 18 झाला. आता याची किंमत काढा बरं. बघा 18 दुने 36, याची किंमत सुद्धा किती आहे 2च आहे. म्हणजे या ठिकाणी 12/6 असेल आणि 36/18 असेल. हा सममूल्य अपूर्णांक आहे, कारण का त्यांचं मूल्य समान येतंय, किंमत समान येते. हे कधी समान संख्येने या ठिकाणी गुणलं होतं आपण, समान संख्येने गुणलं. समान संख्येने भागलं ना तरी सुद्धा उत्तर काय येणार आहे सेम येणार आहे. आता उदाहरणार्थ आहे आपला 12/6 आहे, आपण इकडं पाहतोय काय आहे, हा 12/6 आहे, हाच अपूर्णांक आहे. आपण याच्याबद्दल पाहतोय. या 6ला या 12ला काय केलं मी 2 ने भागलं आणि या 6ला सुद्धा काय केलं 2 ने भागलं. आता काय उत्तर बघा बरं, 12ला जर 2 ने भागलं बेसक 12 म्हणजे 6 आलं आणि बेत्रिक 6 काय उत्तर आलं 6/3. हा नवीन अपूर्णांक मिळाला. आता याचं किंमत काढा बरं, याची किंमत काढा बरं. 3 दुने 6 म्हणजे त्याचं सुद्धा उत्तर किती येतंय 2. म्हणजे या अपूर्णांकाचं उत्तर येतंय 2, याचं सुद्धा काय येतंय 2. मग हे काय येतं सममूल्य अपूर्णांक आहेत. आता ही जर कन्सेप्ट समजली, आता ही आपल्याला बऱ्याच ठिकाणी वापरावं लागतं बरं का. आपल्याला बेरीज वजाबाकीच्या नियमामध्ये सुद्धा पाहायचंय काय, एखाद्या संख्येला, आता ही कोणतीही संख्या आहे, या संख्येला समान संख्येने गुणले, या ठिकाणी समान संख्येने गुणले आपण, किंवा समान संख्येने भागले तरी उत्तरात काही परिणाम होतो का, उत्तरात कुठलाही फरक पडत नाही. संख्या जरी वेगवेगळ्या दिसत असतील तर उत्तरात काही फरक झालाय का, उत्तरात काहीच फरक होत नाही. मी हे सममूल्य अपूर्णांकाची असणारी कन्सेप्ट आहे. आपण सममूल्य अपूर्णांकाची काही उदाहरणं की जे की क्लास 3ला विचारले जातात, पहा बऱ्याच वेळेला विचारलं जातं. एखादा अपूर्णांक दिला जातो, त्याचा सममूल्य अपूर्णांक आपल्याला दिलेल्या पर्यायातून शोधायचा असतो, असं विचारलं जातं. आता उदाहरणार्थ इथं दिलंय बघा 5/6चा सममूल्य अपूर्णांक कोणता, म्हणजे ज्याचे संक्षिप्त रूप. अशा वेळेला काय करायचंय बघा, हे संक्षिप्त रूपात आहे का चेक करायचं आहे ना, संक्षिप्त रूपात आहे. मग आता या ज्या दिलेल्या संख्या आहेत ऑप्शन मधल्या, यांना संक्षिप्त रूप द्यायचं. म्हणजे संक्षिप्त रूप द्यायचं म्हणजे काय करायचं, अंशाला आणि छेदाला समान संख्येने भागायचं. मग आता या ठिकाणी कोणत्या, या आपण विभाज्यतेच्या कसोट्या शिकलेलो आहोत. आपल्याला संख्या पाहिल्याच्या नंतर थोडीफार जजमेंट येते की दिलेल्या संख्येला कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल. आता इथं जर आपण बघितलं तर आपल्याला कळतं याला कोणी कशाने भाग जाणार आहे, 3 ने भाग जाणार आहे. मग 3×5 = 15, 3×7 = 21. काय आला याचं संक्षिप्त रूप 5/7. इथं काय आहे 5/6. म्हणजे याचा हा सममूल्य अपूर्णांक असू शकतो का, नाही, हा असू शकत नाही. बरं पुढं चला, पुढं काय आहे 20/28. बरं याला कशाने भाग जाईल बघा बरं. या ठिकाणी आपण 4च्या पाड्यातल्या संख्या 4ने पण भाग जाईल यांना. मग 4×5 = 20 आणि 4×7 = 28. याचं सुद्धा उत्तर किती येतंय 5/7च येतंय. म्हणजे याच्यासारखं हा सुद्धा आहे का, नाही, हे पण उत्तर चुकीचं आहे, हे पण. बरं इकडं पुढं चेक करूयात आपण. आता याला आणि याला कशाने भाग जातोय 5ने भाग जाईल. बरं 5×1 = 5, 5×1 = 5 11, 5×1 = 5 उरले 2, 5×4 = 20. उत्तर काय आलं 11/14. हा पण नाही, म्हणजे राहिलेला कोणता आहे हाच तो उत्तर असणार आहे. तरी पण आपण चेक करून पाहू.
आता या दिलेल्या दोन संख्यांना कोणत्या संख्येने भाग जातोय बघा, 5ने नाही जाणार, 3ने जाईल, त्याच्या नंतर 9ने पण जाईल, कारण यांची बेरीज 9 येते. मग 9 5 45 आणि 9 सक 54, म्हणजे या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता येतो, तर हा येतो. हे चौथा ऑप्शन या ठिकाणी उत्तर बरोबर आहे. आता याच पद्धतीने आता पाठीमागं बघा, अगोदरच्या उदाहरणामध्ये देताना संख्या संक्षिप्त रूपात दिलेली होती. आता या उदाहरणामध्ये देताना संख्या संक्षिप्त रूपात दिलेली नाही, दिलंय काय, 12/20 या अपूर्णांकाचं सममूल्य अपूर्णांक कोणता. 12/20 म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, आता याला संक्षिप्त रूप देऊन घ्यावं लागणार आहे. याला कोणत्या समान संख्येने भाग जातो ते आपल्याला समजणं गरजेचं आहे. कशाने जातोय, 4ने जातोय. नाही कळलं ना, 2 समसंख्या दिसली, 2 पासून सुरू करा, म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या एकदा पहा, बऱ्यापैकी जजमेंट येईलच. मग 4 त्रिक 12 आणि 4 25, म्हणजे याचं संक्षिप्त रूप येतंय काय, तर 3/5 येतंय. म्हणजे आपल्याला चेक करताना काय करायचंय की 3/5 हे संक्षिप्त रूप येणारा अपूर्णांक त्याचं सममूल्य अपूर्णांक असणार आहे. मग आता या संख्येला कशाने भाग जाईल, 5ने भाग जाईल. 5 त्रिक 15 आणि 5 सत 35, 3/7 येतोय. आपल्याला 3/5 पाहिजे. जर आपण याला भागलं तर याला कशाने भाग जाईल, 6ने. 6 त्रिक 18 आणि 6 चोक 24, याचं उत्तर काय येतंय, 3/4 येतंय. आपल्याला काय पाहिजे, 3/5 पाहिजे. जर आपण याला बघितलं, हे 7च्या पाड्यातल्या संख्या दिसत आहेत. 7 त्रिक 21 आणि 7 5 35, या ठिकाणी मिळाला आपल्याला 3/5, म्हणजे या ठिकाणी तिसरा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. त्याचप्रमाणे पुढचा या ठिकाणी आपण सममूल्य अपूर्णांक शोधूयात. 5/9 हे संक्षिप्त रूपात दिलंय. मग आता 5/9 याला आपण 15/19ला कोणत्या समान संख्येने भाग जातोय का, जात नाही, म्हणजे असंच ठेवावं लागेल. हा 15/19 भागच जात नाही. याला कोणत्या संख्येने भाग जाईल, तर बघा याला 4ने भाग या ठिकाणी जाऊ शकतो. मग 4 25 आणि 4 9 36, म्हणजे या ठिकाणी 5/9, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे असणारं उत्तर बरोबर आहे. आता हे सममूल्य अपूर्णांक शोधा, याच्यासाठी तुम्हाला 2 सरावासाठी प्रश्न दिलेले, सगळ्यांनाच आकलन झालेलंच असणार आहे. हे सरावाचे 2 प्रश्न सोडा, त्याचे उत्तरं या ठिकाणी ऑप्शनमध्ये इथं दिलेली आहेत, मी ते चेक करा. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय ते म्हणजे बेरीज वजाबाकी, अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक बेरीज वजाबाकी. बऱ्याच वेळेला होतं काय, गुणाकार भागाकार हा पूर्णांकात एवढा सोपा आहे की आपल्याला सहजासहजी जमतो. आपलं चुकतं काय, तर आपली बेरीज वजाबाकी चुकते. आता बेरीज वजाबाकी संख्या 3 प्रकारे केली जाते. याच्यामध्ये किती, 3 प्रकारे. आता पहिला प्रकार काय, छेद समान असताना बेरीज वजाबाकी कशी करायची, तर छेद समान काय असताना एकदम सोपं आहे, काहीच जास्त डोकं लावायची गरज पडत नाही. ज्यावेळेस छेद समान असतो, म्हणजे या ठिकाणी बघा 2/6 आणि 5/6 अशी संख्या या ठिकाणी दिली, तर त्यावेळेला करणार काय तुम्ही, सरळ सरळ ही अंशाची जी संख्या आहे ना, म्हणजे 2/6 आणि 5/6, अशा वेळेला काय करायचं, हे जे अंशातले जे अंक आहेत, या अंकांची जी क्रिया दिलेली असेल ती क्रिया करून घ्यायची. मग या ठिकाणी जर बेरीज दिलेली असेल तर बेरीज, वजाबाकी दिलेली असेल तर वजाबाकी. आता ही बेरीज वजाबाकी कशावरून ठरवतो आपण, इथं असणाऱ्या संख्या, ही धन संख्या आहे, ही सुद्धा धन संख्या आहे, यांची मग काय होते, बेरीज होते. मग 5 आणि 2 किती होईल, 7. छेद इकडं 6 मात्र एकदाच लिहिला जातो, कारण इथं पण समान ज्या वेळेस असतो ना त्यावेळेस 6 काय केला जाणार आहे, एकदाच लिहिला जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलं, 7/6 हे असणारी बेरीज आली. आता आपण वजाबाकी सुद्धा अशीच करतो. वजाबाकी करताना सुद्धा काय करणार आहेत, सरळ सरळ इथं काय दिलेलं आहे, मध्ये चिन्ह कोणतं आहे, ऋण चिन्ह आहे. म्हणजे अशा वेळेला छेद समान आहे, फक्त काय करणार आहेत आपण, अंशाची वजाबाकी करणार आहेत. वजाबाकीचा एक नियम आहे काय, वजाबाकी करत असताना मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा होते, उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं लागतं. मग आता इथं जर बघितलं 11तून 16 वजा होणार आहेत का, नाही, 16तूनच 11 जाणार आहेत. मग 16मधून ज्या वेळेस 11 वजा होतील त्यावेळेस 16तून 11 जर गेले तर उत्तर किती येईल, 5.
पण 5 उत्तर लिहित असताना हे चिन्ह जे आहे हे ऋण चिन्ह कोणत्या संख्येचं आहे? 16चं आहे. मग ह्या 5ला जे चिन्ह आहे ते कोणतं लिहावं लागणार आहे? ऋण चिन्ह लिहावं लागणार आहे. म्हणजे ऋण 5 छेद या ठिकाणी हा 5 जसाच तसा लिहिला आपण, छेदस्थानचा अंक. मग आता बघा आपण एक नियम अपूर्णांकात पाहिलेला आहे, काय अंश आणि छेद समान असलं तर उत्तर किती येतं? 1 येतं. उत्तर लिहिलं 1 पण उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं? तर आपण बघितलेलं आहे, चिन्हांचा पण नियम पाहिलेला आहे. काय? अपूर्णांकात दिलेलं ऋण चिन्ह हे अंशास किंवा छेदास नसून संपूर्ण अपूर्णांकाला असते. म्हणजे हे याला काय द्यावं लागणार आहे? तर ऋण चिन्ह द्यावं लागणार आहे. म्हणजे याचं उत्तर काय आलं? तर ऋण 1 हे उत्तर या बेरीज वजाबाकी करत असताना आपल्याला या ठिकाणी मिळालं. आता बघा छेद समान असतानाच पाहतोय आपण. मी इथं बघा 3 संख्या दिल्यात, काय फरक पडत नाही. कितीही संख्या दिल्या छेद समान असताना काहीच अडचण नाही. नाही तर तुम्ही म्हणता 2 संख्या. आता इथं बघा काय करणार आपण? इथं छेद 7 आहे, इथं छेद 7 आहे, इथं छेद 7 आहे. इथं बेरीज आहे आणि इथं वजाबाकी. मग करून घ्या. मग आता बघा 18 अधिक 5, 18 आणि 5 किती होतात? 23. आपण काय केलं? पहिल्यांदा यांची बेरीज करून घेतली म्हणजे झाली 23. आणि पुन्हा आता त्याच्यातून यांच्या बेरजेतून आपल्याला काय करावं लागणार आहे? हे वजा 9 या ठिकाणी वजा करावं लागणार आहे. वजा 9 छेद 7. 7 एकदाच लिहायचं आहे आपल्याला. मग आता 23 मधून 9 गेले तर काय होतील? 14 छेद 7. ओके. चिन्ह कोणतं? मोठ्या संख्येचं. पहा 23 मधून 9 गेले, काय नाही, मोठ्या संख्येचं. आता मात्र 14 छेद 7 जर मिळाले तर 7ने या ठिकाणी 14ला निशेष भाग जातो. मग अशा वेळेला काय करायचंय? संक्षिप्त रूप देऊन घ्यायचंय, भागायचंय. 14ला जर 7ने भागलं तर उत्तर किती येतं? 2. या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे? याचं 2 आलेलं आहे. अशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न सोडवायला दिलेत. एकदम बेसिक आहे, हे सगळ्यांना सुटणार आहे. तरी पण हे सोडल्याच्या नंतर आपले उत्तर कन्फर्म करा. त्याच्यानंतर आता दुसऱ्या पद्धतीने जी बेरीज वजाबाकी केली जाते ती कशी? ज्याच्यामध्ये 2च संख्या दिलेल्या असतात, 2 संख्यांचा छेद समान नसताना आणि 2च संख्या असतील तर, छेद समान नसताना आणि 2च संख्या असतील तर बेरीज वजाबाकी कशी करायची? तर बघा आता इथं दिलंय, आपल्याला काय करावं लागतं? छेद समान केल्याशिवाय बेरीज वजाबाकी करता येत नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे? छेद समान करावं लागणार आहे. मग अपूर्णांकाचे सगळे नियम तर पाहिलेलेच आहेत आपण. मग छेद समान करण्यासाठी काय करावं लागणार आहे? आता बघा याचा छेद आहे 5 आणि याचा छेद आहे 7. छेद जर समान करायचा तर काय करावं लागणार आहे? आपण एक पाठीमागे एक नियम पाहिलेला आहे, गुणाकाराचा नियम. काय? गुणाकारात गुण्य आणि गुणक यांच्यामध्ये जर आदला बदल केली तर त्याचा गुणाकारावर काही परिणाम होत नाही. म्हणजे इथे या ठिकाणी बघा असं जर मी केलं 5 गुणिले 7 जर केलं तर काय येणार आहे? 35. आणि 7 गुणिले 5 जर केलं तर काय येणार आहे? 35. ओके. म्हणजे गुण्य आणि गुणक यांच्यामध्ये आदला बदल केली तर गुणाकारावर काही परिणाम होत नाही. मग आता या ठिकाणी हा नियम आपण वापरू शकतो. बघा मग काय करायचं आपल्याला? जर छेद समान करायचा आहे ना तर या 5ला जर आपण 7ने गुणलं तर काय होणार आहे? 35. आणि या 7ला जर 5ने गुणलं तर काय होणार आहे? 35. छेद झाला का नाही समान? छेद समान होणार आहे. कशामुळं? तर बघा याच्या छेदाला गुणलं आणि याच्या छेदाला गुणलं तर छेद समान होतोय. पण नुसतं छेदालाच गुणून चालन का? नाही. का चालणार नाही? कारण आपण मगाशी एक नियम पाहिलाय, अंशाला आणि छेदाला जर का समान संख्येने गुणलं तर उत्तरात काही फरक पडत नाही. नुसते छेदालाच गुणून चालणार आहे का? नाही. म्हणजे हा जो अपूर्णांक आहे या ठिकाणी दिलेला काय आहे? 8/5 आहे. मग या 5ला जर तुम्ही 7ने गुणताय तर याच्या 8ला सुद्धा 7ने गुणावं लागेल. तर अपूर्णांकात या अपूर्णांकाच्या किमतीमध्ये काही फरक पडणार नाही. आपण मगाशी पाहिलंय सममूल्य अपूर्णांक शिकताना. बर, मग हा एक अपूर्णांक याला समान संख्येने गुणल्यामुळे याची किंमत बदलणार नाहीये. पण या ठिकाणी आपल्याला अपूर्णांकाची किंमत काढणं सोपं जाईल. मग अधिक पुढचा अपूर्णांक काय आहे? तर पुढचा अपूर्णांक आहे 12/7.
मग आता या 7ला कशाने गुणायचं आहे आपण बघितलंय, कशाने गुणायचं आहे 5ने. तर या 7ला पण 5ने गुणलं आणि या 12ला पण 5ने गुणलं तर ह्या अपूर्णांकाची सुद्धा किंमत बदलणार नाही, कारण का त्याला आपण समान संख्येनं गुणलंय म्हणून किंमत बदलणार नाही. मग आपण गुणून घ्या. आता इथं बघा याचं पण बेरीज काय येते, यांचा गुणाकार येतोय 35, याचा गुणाकार येतोय 35, मग यांचा 7 5 35 एकदाच करा ना, कशाला एकदा 5 7 35 आणि 7 5 35 करत बसायचं. हा गुणाकार आपण इथं डायरेक्ट असा एकदाच लिहिला असता, कोणाचा छेदाचा 5 7 35 चाललं असतं का नाही. आता करायचंय काय मग, आता बघा याने इकडं आपल्याला अंशस्थानीचं बघतोय आपण, या 7ने आपल्याला काय करायचंय 8ला गुणायचंय. इथं बघितलं ना आपण या 7ने काय करायचंय 8ला गुणायचंय. खाली तरी एखाद्या मी 35 लिहिलं, याचा गुणाकार 35 येतोय आणि याचा गुणाकार एकदाच लिहावा लागतो छेद समान असताना, म्हणून मी एकदाच लिहून टाकला. आता आपल्याला करायचंय काय, या 8ला 7ने गुणायचंय, म्हणजे इकडे बघा असा तिरकस गुणाकार आपण म्हणतो ना, हा असा तिरकस गुणाकार करावा लागतो. म्हणजे या 7ने या 8ला गुणायचं. का गुणायचं हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलंय. म्हणजे आपल्याला काय करायचंय 8 ही 7 56. ओके. त्याच्यानंतर आता 12ला कशाने गुणायचंय 5ने गुणायचंय. 12 पंचे 60 आणि या ठिकाणी यांचा गुणाकार तर आपण लिहिलाय. म्हणजे बघा याच्या अंशाला 7ने गुणून झालं, याच्या अंशाला 5ने गुणून झालं आणि यांचा दोन्हींचा गुणाकार जर केला तर उत्तर 35च येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण शॉर्टकटमध्ये असं करू शकतोय. म्हणजे आपण काय केलं बघा, हे 8/5 जे होते अधिक 12/7 जे होते, तर आपण काय केलं या 8चा आणि 7चा गुणाकार केला तो इथं लिहिला, या 12चा आणि 5चा गुणाकार केला तो इथं लिहिला आणि या 7चा आणि 5चा गुणाकार लिहिला तो इथं एकदाच लिहिला. कळलं आता हे असं का करतात ते. मग आता या ठिकाणी 56 अधिक 60 या ठिकाणी किती होणार आहे तर 100, कारण 16/35. आता 116/35 याला कोणत्या समान संख्येने भाग जातोय का, नाही जात. म्हणून आपल्याला उत्तर काय लिहावं लागेल 116/35 असंच या ठिकाणी उत्तर लिहावं लागणार आहे. आपल्याला ही कन्सेप्ट समजलीच असेल, नसेल तर आपण या ठिकाणी पुन्हा एकदा पाहणार आहोत. आता आपण बघितलंय की यांचा दोन्हींचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजे बघा या 6ला 7ने गुणायचं आहे, या 8ला पण 7ने गुणायचं आहे. मग आपण आता हे दरवेळेस डबल न लिहिता आपण डायरेक्ट आता शॉर्टकट वापरणार. काय करणार, या 8चा आणि 7चा गुणाकार, मग 8 ही 7 56 बरोबर, वजा जी पुढची क्रिया आहे ती. आता इथं वजाची आपण वजा केलंय, मग अशी अधिक होतं आपण बेरीज केली, आता आपल्याला वजाबाकी करावं लागणार आहे. मग आता यांचा गुणाकार 2 गुणिले 6 6 दुने 12 छेद 6 7 42 यांचा गुणाकार इथं लिहिला आपण 42. पण हे का करायचं हे लक्षात यायला पाहिजे. मग आता 56 मधून 12, आता छेद समान झालाय, मग 56 मधून 12, मग या 6तून 2 गेले खाली राहिले 4, 5तून 1 गेला खाली राहिले 4, 44/42. आता 44/42 या संख्याला समान संख्येने कोणत्या भाग जातोय, कशाने जाईल 2ने तो शुअर जाणार आहे. मग 2ने जर भाग दिला आपण बघा 2 दुने 4 आणि 2 1 2, म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आलं तर 22/21 हे उत्तर आलं. या ठिकाणी वजाबाकी होती आपण वजाबाकी केली, बेरीज असेल बेरीज या ठिकाणी आपण करणार आहोत. त्याच्यानंतर अजून एखादा आपण वाटलंच तर प्रश्न पाहू. आता इथं काय करायचंय आपल्याला 2ला 12ने गुणायचंय, या 2ला 12ने गुणायचंय, म्हणजेच या ठिकाणी होणार काय 12 दुने 24. मध्ये कोणतं चिन्ह आहे अधिक, लिहिलं आपण अधिकचं चिन्ह. 11/55 काय करावं लागेल आपल्याला यांचा दोन्हींचा गुणाकार. मग काय झालं 11/55 छेद 11 गुणिले 12, मग 12 1 12 2, हातचे उरले 1, पुन्हा 12 1 12, 12 आणि 1 13, 132. मग यांची बेरीज करायची आपल्याला 5 आणि 4
9 एकक स्थानच्या अंकांची बेरीज आपल्याला अशा आडव्या मांडणीत पण जमायला पाहिजे. पुन्हा दशक स्थानच्या अंकांची बेरीज मग किती आली 2 आणि 5 7 79/132 132. मग या ठिकाणी 79/132 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस दोनच संख्या असतील त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार कोणाकोणाचा करायचा आहे, डाव्या साईडने सुरुवात करायची आहे, म्हणजे इकडून सुरुवात करायची आहे. याच्या छेदाने याच्या अंशाला गुणायचं आहे, याच्या छेदाने याच्या अंशाला गुणायचं आहे आणि या छेदांचा गुणाकार खाली लिहायचा आहे. ॲक्च्युअलमध्ये कन्सेप्ट काय ते आपण पाहिलेच अगोदरच्या स्लाईडवर. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सरावासाठी 3 उदाहरणं दिलेली आहेत. हे उदाहरणं आपण सोडवायचे आहेत. हे उत्तर आलेत का हे कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर आपण 2 प्रकार शिकलो आपण. आता बेरीज वजाबाकीचा अजून एक तिसरा प्रकार आहे. काय तिसरा प्रकार आहे बघा, छेद समान नसताना, छेद तर समान नाहीत आणि 2 पेक्षा जास्त संख्या आहेत, अशा वेळेला काय करणार. म्हणजे इथं बघा 2 संख्या असलं की आपण याच्या छेदाने याच्या अंशाला, याच्या छेदाने याच्या अंशाला, छेदाचा गुणाकार करून लवकर काढत होतो. पण असं जर करायचं म्हटलं तर बघा बरं, इथे एकदा गुणाकार, मग पुन्हा बेरीज, पुन्हा ही या संख्येत यांचं जे उत्तर येतंय पुन्हा यांची बेरीज करण्यासाठी पुन्हा एकदा त्या क्रिया कराव्या लागतील. पुन्हा यांचं जे काय उत्तर येईल त्या करण्यासाठी पुन्हा एकदा, म्हणजे असे 3 वेळेस क्रिया करणं आपल्याला परवडणार आहे का नाही. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर एकाच वेळेला छेद समान करायचं शिकायचं. कारण छेद समान केल्याशिवाय तर बेरीज वजाबाकी केली जात नाही. मग यांचा जर छेद समान करायचा असेल तर काय करावं लागेल, आपल्याला लसावी पद्धतीने छेद समान करावं लागेल. लसावी काढताना बघा छेद समान होतो. लसावी म्हणजे काय, लघुत्तम सामायिक विभाज्य संख्या पाहिजे आपल्याला, म्हणजे जिला या सर्व संख्येने भाग जातो अशी संख्या पाहिजे. मग आता यांचा लसावी काढताना आपण काय असं काढत बसणार आहे. शक्यतो अपूर्णांकात दिलेल्या संख्या या सोप्या संख्या असतात, लहान संख्या असतात, ज्यांचं उत्तर तुम्ही तोंडी लसावी त्यांचा तोंडी काढू शकता. लसावी काढण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये मी एक पद्धत शिकवलेली आहे, यादी पद्धत. यादी पद्धतीने शक्यतो सगळे लसावी निघतील. यादी पद्धतीमध्ये आपण काय करतो, आता आपल्याला विभाज्य पाहिजे. कोणते, या सर्व संख्यांचे विभाज्य पाहिजे. विभाज्य म्हणजे काय, थोडक्यात पट, यांची आपल्याला पट काढायची. मग आता मोठी संख्या बघा, यातली सर्वात मोठी संख्या कोणती आहे, 21 आहे. मग आता 21 ही संख्या दुसऱ्या कोणत्या संख्येच्या पटीमध्ये आहे का चेक करा एकदा. 6च्या पटीमध्ये आहेत का 21? नाही आहेत, कारण समसंख्येच्या पटीमध्ये कुठली विषम संख्या असू शकत नाही. 7च्या पटीत आहेत का 21? ओके, मग 7चा विषय सोडून द्यायचा. आता 7 त्रिक 21 म्हणजे 21च्या पटीमध्ये जेवढ्या काय संख्या असणार आहेत तेवढ्या संख्या 7च्या पटीत असणारच आहेत. चेक करायची डबल गरज नाही. बर, 14च्या पटीत आहेत का 21? नाहीत, म्हणजे आता राहिल्या 3 संख्या. मग 21ची अजून दुप्पट करा बरं. 21ची दुप्पट किती होती? 42. मग आता 42 6च्या पटीत आहेत का? 42 आहेत. 26 × 42 म्हणजे 6च्या पटीमध्ये 6चा विषय संपला. 21च्या पटीमध्ये आपण चेक केलंयच. 14च्या पटीमध्ये आहेत का? 42 आहेत. 14 त्रिक 42 आहेत. म्हणजे 42 ही अशी संख्या आहे जी 21च्या पटीत आहे, 7च्या पटीत आहे, 6च्या पटीत आहे, 14च्या पटीत आहे. म्हणजे या सर्व संख्यांचा लसावी आपल्याला मिळाला. किती मिळाला? 42 मिळाला. सहजासहजी आपण यादी पद्धतीने काढलेला आहे. कसा काढला पण बघितलं. आपल्याला काय करायचं आहे आता, यांची बेरीज वजाबाकी जे मिक्स क्रिया दिल्यात, कारण इथं बघा ऋणचिन्ह आहे, इथं धनचिन्ह आहे, इथं ऋणचिन्ह आहे, जे काय दिलेले आपण एकाच वेळेला सगळं करणार आहोत. बेरीज वजाबाकी जे असेल ते आपण करणार आहोत. मग आता बघा काय करावं लागेल, यांचा छेद तर आपण एकाच वेळेला समान केला. किती लिहिला? 42 लिहिला. 42 बर. मग आता बघा ही द संख्या काय होती? 6 होती. 6 असताना मी 42 लिहिला, म्हणजे काय केलंय तर या 6ला 7ने गुणलंय. 26 × 42 बरोबर आहे की नाही. मग याच्या छेदाला जर गुणलंय तर याच्या अंशाला सुद्धा 7ने गुणावं लागेल का नाही? गुणावं लागणार आहे. मग यांचा गुणाकार किती येईल? 7 × 5 = 35 म्हणजे या ठिकाणी 35 येणार आहे. बर, आता बघा या 7 इथं 7 असताना आपण 42 लिहिलंय,
म्हणजे 7ला किती गुणलंय? 7 सखून 42 म्हणजे 7ला 6 गुणलंय. मग याच्या अंशाला सुद्धा आपल्याला कशाने गुणावं लागेल? 6. मग 3 सक 18, इथं जे चिन्ह आहे ते चिन्ह लिहून टाकायचं. हे काय होतं? वजा चिन्ह. मग वजा चिन्ह लिहिलं 18. बर, पुढं या 21ला कितीने गुणल्यावर 42 आलंय? 2ने. मग या 7ला सुद्धा कितीने गुणावं लागणार आहे? 2ने. मग या ठिकाणी बघा आता याच्यानंतर चिन्ह काय? धन, म्हणून लिहिलं आपण धन चिन्ह. मग काय? 7 दुने 14, मग इथे लिहिले 14. हे तर 42 आपण लिहिलंच इथंच. 14ला कितीने गुणल्यावर? 3ने गुणल्याच्या नंतर 42 येतात. हे आपण 42 लिहूनच ठेवलेले आहेत, एकदाच घ्यायचं आहे ना आपल्याला इथं. 11ला सुद्धा कितीने गुणावं लागणार आहे? 3ने. इथं काय आहे? ऋण चिन्ह, म्हणून इथं ऋण चिन्ह लिहिलं. 11 त्रिक 33. एकतरी या पद्धतीने आपण काढू शकता. पण ज्यांना कळतच नाही बाबा, एखादी मोठी संख्या आली की पटच कळत नाही नेमके यांचे पाडे दरवेळेस चेक करीत बसण्यापेक्षा, मग त्यांच्यासाठी ज्यांना हे जड वाटतंय त्यांच्यासाठी अजून एक सोपी ट्रिक सांगतो मी. काय करायचं? हे पुसलं तर चालेल ना? आता हे पुसतो मी इथलं. तर अशांनी काय करायचं बघा, यांच्यासाठी दुसरी स्टेप सांगतो. इथं लिहायचे हे 42. आता बघा काय करायचं. मग हा जो 42 आहे ना, हा 42 प्रत्येक अपूर्णांकाच्या वेळेस लिहायचा. मग इथं बघा हा 42 लिहिला. इथं आपल्याला कळत नाही ना की याला कितीने गुणावं लागतंय. आता इथं बघा या 6ला कितीने गुणल्याच्या नंतर 7ने गुणल्याच्या नंतर 42 येतो. हे ज्यांना कळत नाही, म्हणजे ह्या 5ला 7ने गुणावं लागेल, हे ज्यांना समजत नाही त्यांनी काय करायचं? हे 42 इथं वरती लिहायचे आणि गुणिले हा अपूर्णांक जसाच तसा लिहायचा. कोणता अपूर्णांक? हा जो 5/6 आहे तो. मग गुणिले 5/6. आता बघा, आता या 5ला 7ने गुणायचं होतं, हे तुम्हाला लगेच समजणार आहे. कसं? आता याला तुम्ही भागणार आहेत ना, 6 1 6, कारण गुणाकारात मुक्त भागाकार असतो. 6 1 6, 6 7 42. ओके. मग 7 5 35. हे आपण लिहिले का नाही? 35 इथं. असं जरी केलं तरी काय? 35. पुन्हा काय? वजा चिन्ह. नंतर काय? वजा चिन्ह. बघा हे वजा चिन्ह वाटलंच तर मी वेगळ्या पेनने लिहितो. नंतर हे लिहिणार तुम्ही 42 गुणिले 3/7. मग बघा 7 1 7, 7 सख 42, 6 त्रिक 18. आपण लिहिले काय? 18. यांचा गुणाकार. हा ज्यांना जर समजत नाही त्यांनी काय करायचं? असंच जसं तसं घ्यायचं. पुन्हा काय? अधिकचं चिन्ह लिहिलं, अधिकचं चिन्ह. पुन्हा काय लिहिणार? 42 गुणिले 7/21. मग काय करणार? 21 1 21, 21 दुने 42, 7 दुने 14. किती आलंय? 14. 14 लिहिलेत का आपण इथं? लिहिलेच आहेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही, ज्यांना हे समजत नाही त्यांनी अशा पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता. नीट समजायचं. हे 42 आपण वरती लिहिले होते आणि त्यांनी त्या अपूर्णांकाला भागत होतो. मग अशा पद्धतीने मग आता आपल्याला करायचं आहे काय? तर इथं बघा धनसंख्या मिळाल्या आपल्याला, काही ऋणसंख्या मिळाल्या. तर आपण बेरीज वजाबाकीच्या नियमामध्येच पहिल्यांदा शिकलेलो आहोत. समान चिन्ह असणाऱ्या संख्यांची बेरीज आणि विषम चिन्ह असणाऱ्या संख्यांची वजाबाकी. मग समान चिन्ह या 35ला आणि 14ला काय चिन्ह आहे? धनचिन्ह आहे. 35चं चिन्ह दिसत नाही, ते सुरुवातीला असल्यावर दिसत नाही. मग यांची बेरीज. मग आता बेरीज करा. बेरीज करताना एकक स्थानच्या अंकांची बेरीज. 4 अधिक 5 किती झाले? 9. बर. 1 अधिक 3 किती झाले? 4. 49. ओके. म्हणजे धनची बेरीज केली. पुन्हा आता वजा का? ही धनची बेरीज धन झाली. आता ऋणधन आपण पाहिलेलं आहे. धनची बेरीज आपण एका साईडला लिहायचो, वजा ऋणची बेरीज एका साईडला लिहायचो, कारण समान चिन्ह असताना बेरीज होते. मग आता इथं बघा 3 गुणिले 8, 8 आणि 3 11, 11शी 1, हातचा आला 1. हा 1 आणि हा 3 4, 4 आणि 1 5, इथे आलं 51 छेद 42. मग आता बघा धन 49 आहेत, ऋण 51 आहेत. आता अशा वेळेला काय करतात? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतात. 51 मधून 49 गेले, खाली राहिले 2, 2/42. पण उत्तराला चिन्ह कोणतं येणार आहे? तर उत्तराला काय आहे? मोठ्या संख्येला चिन्ह काय आहे? 51चं चिन्ह आहे हे. मग मोठ्या संख्येचं चिन्ह आहे ऋण, म्हणून याला चिन्ह काय येणार आहे? ऋण. ऋण 2/42.
आता 2 आणि 42 समसंख्या आहेत, यांना कशाने भाग जाणार आहे? 2 ने. शक्यतो संक्षिप्त रूपात हे उत्तर असं जर नाही दिलं तर ऑप्शन चेक करा. याचं उत्तर कसं दिलेलं असू शकतं? संक्षिप्त रूपात दिलं जा असू शकतं. म्हणजे याला आणि याला 2 ने भाग जाणार आहे. मग केलं तुम्ही बे एक बे, याला वाजा ऋण चिन्ह असंच ठेवा. बे दुने 4 आणि बे एक बे, म्हणजे ऋण 1/21. किंवा असं पण, आता ह्या संख्या तुम्ही ह्याचा नियम पाहिला आहे, चिन्ह अपूर्णांकात दिलेलं ऋण चिन्ह हे अंशाला किंवा छेदाला नसून संपूर्ण पूर्णांकाला असते. याच्या छेदाला जरी तुम्ही ऋण चिन्ह दिलं किंवा दोन्हीच्या मध्ये लिहिलं तरी या ठिकाणी चालणार आहे. अशा पद्धतीने आपण यांची काय करू शकतो? एकाच वेळेला लसावी पद्धतीने आपण बेरीज वजाबाकी करू शकतो. चला, ज्यांना अजून आकलन नाही झालेलं त्यांच्यासाठी अजून एक प्रश्न. आता इथं बघितलं आपण यादी पद्धतीने आपल्याला यांचा लसावे काढायचा आहे. मग यादी पद्धतीने लसावे काढत असताना काय करतो आपण? विभाज्य संख्या पाहिजे, म्हणजे पट पाहिजे, त्यांच्या पटीतली संख्या पाहिजे. मग मोठी संख्या बघितली आपण, काय आहे? 20. मग 20 बघितली, यांच्या पटीत आहेत का? 5चा पाडा म्हणा, 20 येत आहेत का? 5च्या पाड्यामध्ये येत आहेत. 5 चोक 20, म्हणजे या ठिकाणी 5, म्हणजे 20 ही अशी संख्या आहे की तिला 5 ने भाग जातो. विभाज्य संख्या आहे ती. आपण बघितलं 10च्या पटीत आहेत का? 20 आहेत. 10 दुने 20. बरं, 20च्या पटीत तर 20 आहेत, 20 एक 20. आणि या ठिकाणी बघा 4च्या पटीत आहेत का? 20 आहे. 4 पंचे 20, म्हणजे यांचा जो लसावी आहे तो लसावी या ठिकाणी किती आला? 20. यादी पद्धतीने पाहिलं आपण. मोठी संख्या म्हणजे 20 ही अशी लहानातली लहान विभाज्य संख्या आहे, तिला सगळ्या संख्येने भाग जातो. आता काय मी मासावी शिकवत नाहीत, मासावीवर 7-8 व्हिडिओ केलेले आहेत, आपण बघितले असतील, नीट बघा. आता आपल्याला करायचं आहे काय? त्याच्यासाठीच मसावी आपण अगोदर शिकवला होता की आपल्याला हे सोडवताना अडचण येऊ नये म्हणून. आता आपल्याला यांची बेरीज वजाबाकी करायची. मग आता अशा वेळेला मी 2 पद्धतीने सांगितलं होतं. जर तुम्हाला कळत असलं या 4ला कितीने गुणल्याच्या नंतर 20 येतं, मग याच्या अंशातल्या संख्येला पण त्यानेच गुणायचं. नसल कळत तर मग सरसकट मी इथं लिहून काढतो, चला जाऊ द्या. 20 हा जो छेदस्थानी लिहिलेला 20 आहे. आता हा 20 गुणिले काय करणार आपण? 8/5. हा पूर्णांक जसाच तसा लिहून काढला, 8/5. पुन्हा हे काय मध्ये अधिकचं चिन्ह, अधिक लिहिलं. पुन्हा 20 गुणिले 3/10. पुन्हा मध्ये कोणतं चिन्ह आहे? अधिक. पुन्हा लिहिलं अधिकचं चिन्ह. पुन्हा 20 गुणिले 7/20. पुन्हा मध्ये कशाचं चिन्ह आहे? ऋण. पुन्हा 20 गुणिले हे काय आहे? 5/4. 5/4. अशा पद्धतीने सगळ्या संख्या लिहून काढल्या. आता काय करायच्यात? काटछाट. 5 एक 5, 5 चोक 20. म्हणजे आता गुणाकार कोणाचा करायचा आहे? म्हणजे बघा या 8ला कशाने गुणायचंय? 4ने गुणायचंय. 8 चोक 32, मग आली अंशस्थानची संख्या 32. मध्ये काय चिन्ह आहे? अधिक. लिहिलं तुम्ही अधिक. ओके, इथं छेदस्थानी इथं पण, याच्या पण 20 आहेत, हे आपण खाली लिहितोय. बर, 10 एक 10, 10 दुने 20, 3 दुने 6. इथं काय लिहायचं आहे आपल्याला? 6. पुन्हा पुढं काय आहे? अधिकचं चिन्ह आहे. 20 एक 20 आणि 20 एक 20, 7 एक 7. लिहिलं तुम्ही इथं 7 एक 7. पुन्हा पुढं ऋण चिन्ह आहे. 4 एक 4, 4 पंचे 20, 5 5 25. लिहिले आपण इथं 25. आता काय करणार? समान चिन्ह असणाऱ्या संख्यांची बेरीज. मग आता आपण केली 32 अधिक 6 38, 38 अधिक 7 45. म्हणजे धन संख्यांची बेरीज किती आली? 45. या 45 मधून किती वजा करायचे? 25. खाली किती आहेत? 20. मग 45 मधून 25 गेले, काय राहिले? 20. 20/20. 20/20 म्हणजेच उत्तर किती आलं? 1. मग अशा पद्धतीने आपण हे उत्तर काढू शकतो. याचप्रमाणे अजून आपल्याला पुढचा पण या ठिकाणी जास्त गोंधळून जाऊ नका. कितीही संख्या असू द्या, काय फरक पडत नाही. काय करणार? मोठी संख्या बघणार. मोठी संख्या कोणती आहे? 6. ती 18. मग आता यांचा लसावी काढायचा आहे. 3च्या पट्टीत 18 आहेत. 6च्या पट्टीत 18 आहेत.
3च्या पट्टीत आहेत, 6च्या पट्टीत आहेत, 9च्या पट्टीत आहेत का आहेत, पुन्हा 3च्या पट्टीत आहेत आणि 18च्या पट्टीत आहेत. यांचा मसावी काय आला 18. बऱ्याच वेळेला अशाच संख्या दिलेल्या असतात. मग चला 18 आपल्याला एकदाच लिहून काढायचा आहे. पुन्हा काय करणार, हा पूर्णांक लिहायचा आहे आपल्याला 18 गुणिले, जर नसल कळत तर. बऱ्याच जणांचा हे प्रॉब्लेम येतो, नसलं कळत तर काय करा, सरसकट लिहून टाकायचे. 18 गुणिले जो अपूर्णांक येतो 2/3 वजा, ही असे आपण करतोय ह्या क्रिया, वजा 18 गुणिले 5/6. ओके, हा झाला अपूर्णांक. पुन्हा अधिकचं चिन्ह आहे, पुन्हा 18 गुणिले काय पुढचा अपूर्णांक 4/9. 4/9. आता हा इथपर्यंत आलोत आपण. त्याच्यानंतर पुन्हा वजाचं चिन्ह आहे 18 गुणिले 10/3. पुन्हा अधिकचं चिन्ह आहे 18 गुणिले 5/18. मग ह्या क्रिया आपल्याला इथं करून घ्यायच्या. 3 × 1 = 3, 3 × 6 = 18. आता काय करायचं आहे, 6चा आणि 2चा गुणाकार, 6 × 2 = 12, लिहिला इथं 12. पुन्हा काय वजा चिन्ह, म्हणजे खालच्या ओळीला छेदस्थानी 18 जसेच तसेच. आता आपण अंशस्थांच्या संख्या पाहतोय. 6 × 1 = 6, 6 × 3 = 18, 3 × 5 = 15, लिहिले इथं. अधिक या 9 ने 18ला भागतायत तुम्ही. 9 × 1 = 9, 9 × 2 = 18. पुन्हा ह्या दोन्हींचा गुणाकार 4 × 2 = 8. पुन्हा वजा 3 × 1 = 3, 3 × 6 = 18, 6 × 10 = 60. पुन्हा अधिकचं चिन्ह आहे 18 × 1 = 18, 18 × 1 = 18, 5 × 1 = 5. लिहिलं. करायचंय काय आता, समान चिन्ह असणाऱ्या संख्यांची बेरीज. मग आता इथं बघा 12, 8 आणि 5 यांना धनचिन्ह आहे, यांची बेरीज करायची आहे. मग 12 + 8 = 20 आणि 20 + 5 = 25. किती आली 25. वजा पुन्हा आता विषम चिन्ह असणाऱ्या संख्यांची, म्हणजे समजा या 60ला आणि या 15ला या ठिकाणी काय आहे ऋण चिन्ह आहे. मग त्यांची बेरीज किती येईल 75 छेद 18. आता बघा 75 मधून 25, मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करायची. 75 मधून 25 गेले, खाली राहिले 50, 50/18. आता बघा 50ला चिन्ह राहणार आहे ऋण. मग 50ला आणि 18ला कोणत्या समान संख्येने भाग जातो का, कशाने जातो, 2 ने जातो. समसंख्या आहेत दोन्ही पण, म्हणून या 50ला आणि 18ला समान संख्येने भाग दिला. बरं 2 ने भाग दिला, 2 × 2 = 4, उरला हातचा 1, 2 × 5 = 10, म्हणजे वरती किती आले 25. निम्मे निम्मे करायचे थोडक्यात. आणि 2 × 9 = 18, म्हणजे काय आलंय ऋण 25. म्हणजे हे ऋण चिन्ह लक्षात ठेवा, ऋण 25/9 हे या ठिकाणी आलेलं उत्तर आहे. आता याच पद्धतीने तुम्ही हे 2 उदाहरणे या ठिकाणी सोडवायचे आहेत आणि त्यांची उत्तरं हे या ऑप्शनमध्ये आपण चेक करायचे आहेत. अशा पद्धतीने आपण बेरीज वजाबाकी ह्या पूर्णांकाचे शिकलेलो आहेत. आता आपल्याला काय शिकायचं आहे, गुणाकार आणि भागाकार पहा. तर बघा आता गुणाकार एवढा सोपा आहे ना. गुणाकार करत असताना काय करायचं आहे, मुक्त भागाकार आहे. म्हणजे कुठल्याही संख्येच्या अंशाला आणि कुठल्याही संख्येच्या छेदाला कोणत्याही समान संख्येने भाग जात असेल तर समान संख्येने भाग द्यायचा. म्हणजे या ठिकाणी बघा ह्या संख्येत 7/9 भाग जात नाही यांचा एकमेकांना, 3/5 नाही भाग जाते, 4/14 याला 2 ने जातोय, आपण देऊ शकतो. म्हणजे कुठल्याही संख्येचा अंश घ्या आणि कुठल्याही संख्येचा छेद घ्या, त्याला भाग जात असला तर द्यायचा. म्हणजे आता बघा हा पहिल्या संख्येचा छेद आहे आणि हा दुसऱ्या संख्येचा अंश आहे. या दोन्ही संख्यांना कोणत्या समान संख्येने भाग जातो का, कशाने जातो, 3 ने जातो. मग या दोन्हींना जर आपण 3 ने भाग दिला तर चालतो, काही फरक पडत नाही. मग दिला आपण भाग 3 × 1 = 3, म्हणजे वर काय राहिला आता 1.
आणि इथं बघा 3 त्रिक 9 म्हणजे छेदस्थानी काय राहिलं आता या ठिकाणी बघा इथं आता वाटलंच तर मी असंच लिहितो, इथंच ठेवतो असाच. इथं राहिलाय 3. बरं, आता या 5ने इकडं कुठं भाग जातोय का नाही, मात्र 7ने म्हणजे पहिल्या संख्येचा अंश आणि तिसऱ्या संख्येचा छेद यांना समान संख्येने भाग जातोय. कशाने जातोय? 7ने. मग याला भागलं तुम्ही आता बघा कशाने? 7ने. 7 1 7 म्हणजे भाग दिल्याच्या नंतर जो भागाकार येतोय तो वरती लिहितोय मी डोक्यावर, याच्या खाली लिहिला, या संख्येला खाली लिहिला, या संख्येच्या डोक्यावर लिहिला. 7 दुने 14 म्हणजे या ठिकाणी काय दुने 14 म्हणजे 2चा भाग गेलाय. आता बघा अंशामध्ये संख्या काय काय राहिल्यात 1 1 4 अजून समान संख्येने जातोय याला आणि याला. मग बे 1 बे दुने 4 बे दुने 4. आता बघा आता काय काटछाट होण्यासारखं राहिलंय का? नाही. म्हणजे कुठल्याही संख्येच्या अंशाला कुठल्याही संख्येच्या छेदाला समान संख्येने भाग जात नाही. मग अशा वेळेला काय करायचंय की सगळ्यात पहिल्यांदा काटछाट करायची आहे. म्हणजे काय कुठल्याही संख्येच्या अंशाने कुठल्याही संख्येचा अंश आणि कुठल्याही संख्येच्या छेदाला समान संख्येने भाग जात असेल तर भाग द्यायचा, त्याला आपण म्हणतो काटछाट. ही काटछाट पहिल्यांदा करून घ्यायची आणि नंतर अंशाचा अंशाशी छेदाचा छेदाशी गुणाकार करायचा. आता बघा इथं राहिलं 1 1 गुणिले 1 1च आणि 1 गुणिले 2 2 म्हणजे या ठिकाणी राहिलं किती उत्तर 2. आणि छेदामध्ये काय आहे? हा 3 1 आहे, हा 5 1 आहे आणि इथला 1 1 आहे, यांचा गुणाकार 3 5 15 15ला 1 ने गुणल्यावर काय उत्तर 30 राहतं. म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलंय 2/15. 2/15 कुठल्या ऑप्शनमध्ये आहे का? तर आहे कोणत्या? शेवटच्या ऑप्शनमध्ये आहे, चौथ्या. म्हणजे या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे गुणाकार एवढा सोपा आहे अपूर्णांकात, साध्या अपूर्णांकात सगळ्यात सोपं काय असेल तर गुणाकार आहे, एवढा सोपा आहे. आता या ठिकाणी आपल्याला जर करायचं झालं तर काय करणार आहेत आपण? तेच. मग बघितलं आपण कोणत्या संख्येला भाग जातोय की इथं बघितलं काय या 5ला आणि इकडच्या 55ला भाग जाणार आहे. मग केलं आपण 5 1 5 5 1 5 आणि 5 1 5 काय झाली संख्या 11. आता बघा ह्या संख्येत 11 आणि 11 म्हणजे 11 1 11 आणि 11 1 11 गेला समान संख्येने भाग. ओके. आता बघा यांना अजून समान संख्येने जातोय 12 1 12 आणि 12 दुने 24. आता काय होतंय का? काटछाट होण्यासारखं आहे का? नाही. मग आता वरती शिल्लक काय आहे? इथं हा 1 आहे, हा 7 आहे आणि हा 1 आहे. मग 7 1 7 1 ने जर गुणलं तर काहीच फरक पडत नाही. म्हणजे वरती काय राहिला 7 जसाच तसा. आणि खाली काय आहे? हा 1 हा 1 हा 2 म्हणजे 1 ने गुणलं तर काहीच फरक पडत नाही. म्हणजे हा 2 म्हणजे उत्तर काय आलं 7/2. 7/2 कुठे आहे? तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. म्हणजे हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पुढं मग आता इथं बऱ्याच लय संख्या दिल्यात, काय फरक पडत नाही किती द्याव द्या, काटछाट करायची आपल्याला. मग आता बघितलं आपण समान संख्येने. मग आता इथं बघितलं आपण 3 1 3 3 त्रिक 9. ओके. 5 1 5 5 6 30. बर 3 1 3 3 दुने 6. बर अजून काय? या 2 ने 72ला पण भाग जाणार आहे, देऊ शकता तुम्ही. बे 1 बे त्रिक 6 1 उरला इथं लिहिला, संख्या झाली 12 बेसक 12. आता पुन्हा 3 ने 36ला पण या ठिकाणी भाग जाणार आहे. 3 1 3 3 1 3 3 दुने 6 संख्या झाली 12. आता 12ला पुन्हा 4 ने पण भाग जाणार आहे. 4 1 4 4 त्रिक 12 म्हणजे इथं राहिलाय 3. आता बघा इथं 1 राहिलाय, इथं 1 राहिलाय, इथं 1 राहिलाय, इथं राहिलाय 5. या 5 ने इकडे भाग जातोय का कुठं अंशात? नाही जात. नाही. म्हणजे इथं बघा इथं राहिलाय 3 आणि इथं राहिलाय 5. म्हणजे उत्तर काय येणार आहे? 3/5. 3/5 कुठं आहे? तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे, म्हणून तिसरा ऑप्शन या ठिकाणी बरोबर. आता बघा इथं असंच भागावं असं नाही, कुठं जिथं जातोय तिथं द्या. कदाचित काय समजा इथं मी इथं यांनी भाग दिला, इथं 5 5 कट केले असते, 30 राहिले असते, काय फरक पडत नाही तसा. कोणत्याही क्रिया कशाही केल्या काय फरक पडत नाही. या ठिकाणी बघा
तुम्हाला या ठिकाणी सराव प्रश्न दिलेले आहेत. हे सराव प्रश्न आपण सोडून उत्तरं चेक करायची. चला आता अपूर्णांकाचा भागाकार, महत्त्वाची गोष्ट आहे. अपूर्णांकात भागाकार क्रिया करतच नाही. भागाकार क्रिया करत नाही, मग भागाकार दिल्यावर काय करतात? तर भागाकार दिल्यावर अपूर्णांकाचा एक नियम आहे, भागाकार हे जिथं जिथं चिन्ह असेल ना तिथं तिथं भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह लिहिलं जातं आणि नंतरचा अपूर्णांक उलटा करून लिहिला जातो, म्हणजे व्यस्त केला जातो त्याचा. म्हणजे हीच संख्या लिहित असताना आता इथं भागाकाराचं चिन्ह आहे ना, मग इथं काय करणार? गुणाकाराचं चिन्ह लिहिणार आणि 36 लिहिणार अंशस्थानी आणि 15 लिहिणार छेदस्थानी. म्हणजे संख्या कशी होणार बघा, 5/9 गुणिले 36/15. पुन्हा भागाकाराचं चिन्ह आहे त्याच्याऐवजी गुणिले चिन्ह लिहिलं, नंतरचा अपूर्णांक उलटा केला आणि लिहिला, म्हणजे अशी संख्या मिळणार आहे. अशा संख्या मिळाली की पुन्हा गुणाकारच करायचा आहे. करू शकता गुणाकार. काय आता बघा, 9 × 1 = 9, 9 × 4 = 36, 5 × 1 = 5, 5 × 3 = 15. आता 3 × 1 = 3, 3 × 7 = 21, 4 × 1 = 4, 4 × 5 = 20. आता कुठं जातोय का नाही? आता बघा, इथं 1 उरला, इथं 1च उरला, इथं राहिलाय फक्त 7. मग हा 7 आपण लिहिला अंशस्थानी जसाच तसा, त्याला गुणाकाराला कोणी राहिलंच नाही. छेदाचा गुणाकार, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं काय राहिलंय 5, हा 5. आता अजून एक सांगायचं असं की बरेच जण काटछाट हाणतात कुठं काय लिहितात तेच कळत नाही. शक्यतो काय करा, आता बघा मी या 36ला ज्या वेळेस काट मारली त्याच्यावर लिहिला 4, या 4ला ज्या वेळेस काट मारली त्याच्यावर लिहिला 1. म्हणजे असं काय करा, शक्यतो असं जागा तेवढी सोडण्यासाठी सोडवत चला आणि असं एकदम सिस्टमॅटिक. आता बघा 15ला भाग दिला, लिहिला 3 खाली, त्याच्या खाली पुन्हा लगेच 3. म्हणजे काय होतं, कन्फ्युजन होत नाही. इकडं असे जर कुठं पण तुम्ही शेजारी लिहिलं तर मग मात्र कन्फ्युजन होतं. कन्फ्युजन होऊ नसेल द्यायचं तर मग अशाच पद्धतीने मांडणी करायची. मग 7/5 ऑप्शन 2 मध्ये असणार उत्तर आहे. याच पद्धतीने काय करायचं आहे, आता फक्त भागाकाराचं चिन्ह जिथं जिथं दिसन, कधी पण कुठं पण जिथं भागाकाराचं चिन्ह अपूर्णांक उलटा करायचं, त्याच्यानंतरचा एकच अपूर्णांक उलटा करायचा. नाही तर रांग लावीत बसायचं नाही. समजा इथं जर गुणाकाराचं चिन्ह असतं आणि तुम्ही लगेच रांग करत गेलेत, असं नाही. इथं गुणाकाराचं चिन्ह असतं आपण काहीच बदल केला नसता. इथं भागाकाराचं चिन्ह आहे म्हणून आपण इथं बदल करणार आहेत. मग इथं लिहिलं 5/16, भागिलेच्या ऐवजी गुणिले, नंतरचा अपूर्णांक व्यस्त करून, म्हणजे अंशाच्या जाग्यावर छेद, छेदाच्या जाग्यावर अंश, पुन्हा गुणिले 11/8 ऐवजी 8/11. करा क्रिया, काटछाट करा. 5 × 1 = 5, 5 × 3 = 15. बरं, आता 8 × 1 = 8, 8 × 2 = 16. बरं, 3 × 1 = 3, 3 × 8 = 24, 2 × 1 = 2, 2 × 4 = 8. आता काय इथं बघा, आता इथं काय 2 × 1 = 2, इथं 1 राहिला, इथं 1 राहिला, इकडं तर यांचा विषय संपला. इथंच राहिलाय 10, इथं 1 आला, इथं 1 आला, यांचा विषय संपला. तर एवढ्याच यांचा भागाकार करायचा आहे. मग आता याला आणि याला कोणत्या संख्येने 2 ने भाग जातोय? 2 × 5 = 10 आणि 2 × 2 = 4. म्हणजे इकडं राहिलाय 2 आणि इकडं राहिला 5, म्हणजेच काय 2/5 हे उत्तर आलं. 2/5 आपल्या कुठल्याही ऑप्शनमध्ये, थांबा आपण इथं संख्या लिहिताना 10 नाही 11 आहे इथं, तरी मी म्हणलं असं काय होतं 11 आहे. मग इथं राहिला होता वरती 4 आणि खाली राहिला होता 11. इथं बघा हा 4 राहिलेला आहे, एवढेच 2 संख्या राहिल्या. मग या ठिकाणी उत्तर लिहिताना आपल्याला काय करायचं आहे, 4/11 हे उत्तर आलेलं आहे. 4/11 कुठे? पहिल्याच ऑप्शनमध्ये. पाय माझ्याकडून इथं 10 लिहिला होता म्हणून मी या 4ला आणि 10ला समान संख्येने भागलं होतं. 10 नसून 11 आहे. 4/11 या ठिकाणी आलेलं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा पुढची एक संख्या दिलेली आहे. काय आहे? 15/12 पहिली संख्या आहे, जशीच तशी लिहा. भागाकाराचे चिन्ह ऐवजी गुणाकाराचं चिन्ह, नंतरचा अपूर्णांक उलटा करून लिहिला. नंतर पुन्हा भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह, नंतरचा अपूर्णांक उलटा करून लिहिला.
बर, क्रिया करा, जसा भाग जातोय तसा द्या. पहा 12 1 12, 12 चौक 48. बर, 15 1 15, 15 7 105, 7 1 7, 7 1 7, 4 1 4, 4 2 8. उत्तर काय आलं? 1/2. 1/2 कुठं आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जो भागाकार या ठिकाणी दिलेला आहे तो भागाकार आपण सोडवायचा आहे, उत्तर चेक करायचे. आज आपण आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण साधा किंवा व्यवहारी जो अपूर्णांक आहे त्यांची आपण बेरीज वजाबाकी कशी करतात, गुणाकार भागाकार कसा केला जातो, एकदम बेसिक लेवलची उदाहरणं पाहिली. आता याच बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार या सर्वांशी संबंधित असणाऱ्या काही सिरीज विचारल्या जातात. म्हणजे ॲडव्हान्स लेवलची जी उदाहरणं आहेत याच्याशी संबंधित असणारी ॲडव्हान्स लेवलची उदाहरणं आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.